तर नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, जर तुम्हाला उन्हाळ्यामध्ये शेळ्या चारण्याचा भरपूर असा कंटाळा येत असेल तर काही मित्र जे नवीन उतरले असतील शेळी पालनामध्ये, तर ते फक्त उन्हाळ्यामुळे काय करत असतात की शेळ्या विक्री करत असतात. कोणी भरपूर असा कंटाळा येतोय, सतत ऊन असतंय, कुठं पाणी असतंय शेळ्यांना, कुठं नसतंय. मग ते त्याच्यामुळे कंटाळा येत असतो प्रत्येक शेळी पालनाला. जे प्रत्येक शेळीपालक आहे त्यांना उन्हाळ्यामध्ये भरपूर असा शेळ्यामागं फिरण्याचा कंटाळा येत असतो, पण एक मजबुरी म्हणू शकता किंवा एक नाविलाजाने आपल्याला त्याच्यामागे फिरावं लागतंय. तर नाही फिरलात तर मग व्यवसाय जास्त दिवस टिकत नाही. तर तुम्हाला व्यवसाय जर जास्तीत जास्त दिवस टिकवायचा असेल तर तो मला सोपी ट्रिक सांगतो. सोपी ट्रिक आहे, अशा पद्धतीने जर आपण शेळ्या चारल्या आपल्या, तर एक चांगल्या पद्धतीचं तुमचं शेळीपालन चालू शकतं किंवा तुम्हाला एक त्याच्यामध्ये काही जास्त अडचणीसुद्धा येत नाही. तर सुरुवात म्हणजे बघा, ज्या टायमाला आपले काही मित्र शेळ्या सकाळी सोडत असतात, एक 10ला सोडत असतात, सकाळी एक दिवसभर चारत असतात. जे आपले मित्र फिरस्तीमध्ये आहे, तर दिवसभर जे आपण शेळ्या चारतोय तर त्याच्यामध्ये भरपूर असा एक ऊन आपल्याला बघायला मिळतोय किंवा सतत शेळ्यामागे फिरावंच लागतंय. आणि उन्हामुळं कसं आहे, शेळ्या जे फिरस्तीमध्ये आपले मित्र काम करत असतील तर त्यांच्या भरपूर अशा बेजाऱ्या होत असतात. म्हणजे उन्हाळ्यामध्ये एक शेळ्या सतत फिरत असतात, जास्तीत जास्त कुठं एक इकडे तिकडे पळत असतात. चाऱ्याचं प्रमाण कमी असतो आणि चाऱ्याचं प्रमाण कमी असल्यास मग शेळ्या इकडे तिकडे पळत असतात. तर शेळीपालन आपण कशा पद्धतीने केलं पाहिजे उन्हाळ्यामध्ये, तर थोडंसं डोकं जर लावलं आपण तर तुम्हाला उन्हामध्ये जास्त फिरण्याची सुद्धा गरज नाही. मेन म्हणजे बघा, आमच्या इकडे करतात काही मित्र, पण आपल्याकडून ते शक्य नाही. फिरस्तीवाल्यांना सुद्धा जमतं आहे. आणि जे आपले एक 4-2 शेळ्या घेऊन फिरत असतात सतत दिवसभर, कोणी फिरतं आहे 5-6 शेळ्या असतील, 10 असतील, तर तरीसुद्धा तुम्ही करू शकता. तर याच्यामध्ये काय बघा, सोपी ट्रिक आहे. ज्या टायमाला आपण सकाळी शेळ्या सोडत असतो, 10ला सोडत असतो ना, तर आपल्याला शेळ्या सोडायच्या 7ला 8ला, म्हणजे एक 7-8 वाजता जर आपण सकाळी शेळ्या सोडल्या, त्या टायमाला थंड वातावरण राहत असतंय आणि त्या थंड वातावरणामध्ये आपल्या शेळ्या एक चांगल्या पद्धतीचं चरत असतात. जास्त बेजार नाही, काय नाही. आणि चारा असलं पाहिजे बरं तुमच्याकडे, नाही तर मग लांब जर फिरायचं काम पडलं तरीसुद्धा जर तुम्हाला करण्याची इच्छा असेल तर मग अशा पद्धतीने करा. याच्यामध्ये काही जास्त अडचणी तुम्हाला बघायला मिळत नाही. सकाळी 6 ते 7च्या दरम्यान आपल्या शेळ्या सोडायच्या आणि एक 11 ते 12 वाजते, म्हणजे एक 12 वाजेपर्यंत काही जास्त ऊन नसतो, पण एक तुमच्या हिशोबाने तुमची एक 12 वाजेपर्यंत सहजासहजी चारल्याच पाहिजे. 12 वाजेपर्यंत जर चारल्या तुमच्या शेळ्या, तर मित्रांनो एक 8 ते 12 सर्वसाधारण एक 2-4 तास तुमचे शेळ्या चांगल्या पद्धतीचे चरत असतात. मग त्यांना काही एक जास्त चाऱ्याची गरज पडत नाही. 12ला न्यायच्या आपल्या शेळ्या डायरेक्ट तुमच्या एक शेतामध्ये न्या. तुमचं शेड जर जवळ असेल तर मग त्या शेडमध्ये नेऊन आपल्या शेळ्या पूर्णतः फिरस्ती असतील ना, काय हरकत नाही. फिरस्ती असेल तर डायरेक्ट त्या शेळ्या आपल्या पुन्हा सावली बघून पूर्ण शेळ्या आपल्या बांधून टाकायच्या, संपूर्ण शेळ्या आपल्या एक बांधून टाकायच्या. आणि नंतर जर आपल्याकडे सोयाबीनचं भूस असेल किंवा थोडंफार हरभऱ्याचं भूस असेल, मग अशा पद्धतीचं हरभऱ्याचं तर शक्यतो देऊच नका गाभण शेळ्यांना यांना. जर आपल्याकडे तुरीचं असेल किंवा आपल्याकडे कडबा असेल तर मग तसं आपण थोडंसं एक टाईमपाससाठी त्यांना एक 3 घंट्यामध्ये एक सर्वसाधारण 12ला जर आपण शेळ्या त्या बांधल्यात तर 3 घंटे म्हणजे एक सर्वसाधारण 3 वाजेपर्यंत त्या शेळ्या आपल्याला सोडायच्याच नाही. 3 वाजल्याच्या नंतर एक वातावरणमध्ये थोडंसं एक बदल होत असतो किंवा वातावरण जे आहे आपलं तो थंड होत असते. वातावरण थंड झाल्याच्या नंतर मग त्यांनासुद्धा ऊन लागत नाही आणि एक आपल्यालासुद्धा जास्त त्याच्यामागे धावपळ होत नाही किंवा जास्त आपल्याला बेजारसुद्धा ते करत नसतात. आणि जे 3 तास तुम्हाला मिळतात, त्या 3 तासामध्ये तुम्ही इतर तुमचं काही काम करू शकता किंवा तुम्ही आराम केला तरी काय हरकत नाही. निवांतपैकी आपण झोपला किंवा काय केला तर एक 3 तास तुम्हाला भरपूर असा वेळ असतो आणि फक्त तुम्हाला सकाळी एक शेळ्या सोडावं लागेल. जर तुम्हाला अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर अडचणी तुम्हाला याच्यामध्ये येत नाही.
तर बघा आमच्या इकडे भरपूर असे मित्र करतात, पण आपल्याला सुद्धा एक करावंसं वाटतं, पण आपल्याकडून शक्य होत नाही तेवढा. तर व्हिडिओ बनवावं वाटलं म्हणजे आपले एक जे तरुण मित्र आहे, शेतकरी मित्र आहे, तर ज्यांना कोणाला जास्तीत जास्त शेळ्या बेजार करत असतील, उन्हामध्ये फिरण्याचा भरपूर असा कंटाळा येतो, तर मग त्या मित्रासाठी हा उपाय किंवा असं जर तुम्ही ह्या ट्रिकने जर थोडंफार काम केलं उन्हाळ्यामध्ये, तर मग आपल्या शेळीपालन एक थोडंसं परवडतं आहे किंवा परवडणारा आहेच व्यवसाय आहे. पण याच्यामध्ये आपल्याला एक सुख किंवा आपल्याला एक आराम कुठे जास्तीत जास्त मिळेल किंवा जास्त मेहनत व्हायला लागली आपली, एक उन्हामध्ये आपल्याला फिरावंच लागतं आहे. बघा आता संपूर्ण शेळ्या माझं तसं नाही, मी एक संपूर्ण शेळ्या का आपल्या एक बसत असतात दिवसभर, जास्तीत जास्त मी शेळ्या बसवत असतो. आणि सकाळी एक जास्तीत जास्त एक वेळ आपण चारत असतो, ज्या टायमाला थंड वातावरण होत असतं. तर बघा संपूर्ण शेळ्या एक मन लावून सरत असतात, म्हणजे त्यांना ऊन लागत नाही. जसं आपल्याला ऊन लागत असतंय तशा पद्धतीचं त्यांनासुद्धा ऊन लागत असतंय. मग त्यांना चारा मिळत नाही, चांगल्या पद्धतीचा चारा मिळत नाही, त्या कारणामुळे मग ते इकडे तिकडे फिरत असतात. तर त्यांच्या मागे ते जर इकडे तिकडे जात असेल तर मग आपल्याला सुद्धा फिरावंच लागतं. तर ही जर ट्रिक वापरली, 5 असेल, 6 असेल, 10 असेल, मिनिमम 15 शेळ्या असेल, तरीसुद्धा तुम्ही हे करू शकता. 100% तुम्ही करू शकता. अशा पद्धतीने जर आपण केलं तर याच्यामध्ये आपल्याला अडचणी हे जास्त येत नाही किंवा आपल्याला एक भरपूर असा आराम याच्यामध्ये मिळत असतो. तुम्हाला सांगितलं आपण 12 वाजता आपल्या शेळ्या बांधायच्या, 3 वाजल्याच्या नंतर आपलं ऊन थोडंसं एक कमी होत असतं. थोडंफार जर चारा तुमच्याकडे असेल, म्हणजे एक नेपियर असेल किंवा थोडंफार सुका चारा जर असेल तुमच्याकडे, तर सुका चारा जर आपण एक 12 ते 3 ह्या गॅपमध्ये एक सर्वसाधारण 1:30 वाजता 1-2 वाजता अशा पद्धतीने जर आपण त्यांना एक पाणी गिनी पाजलं, मधात आपले एक बांधून ठेवले त्या ठिकाणी एक पाणी गिनी थोडंसं पाजायचं त्यांना, आणि काहीतरी आपलं एक भुजगीस त्यांच्यासमोर सर्व शेळ्यासमोर एक ठेवून द्यायचं. तर मग अशा पद्धतीने जर आपण केलं तर याच्यामध्ये आपली एक भरपूर अशी मेहनत वाचत असते किंवा कष्ट करण्याची सुद्धा जास्त आपल्याला गरज नाही, किंवा उन्हामध्ये फिरण्याची. जे आपले मित्र असतील, तरुण मित्र, शेतकरी मित्र, भरपूर बाबा ऊन आहे, तर मग अशा पद्धतीने करा. आणि इथून पुढं कसं आहे, संपूर्ण झाडाला जेवढी बी आपले एक झाडं आहेत त्यांना एक नवीन फुटवा फुटत असतो. मग कुऱ्हाड घेऊन जर तुम्ही फिरलात, चांगल्या एक लहान फांद्या जर तोडल्या, तरीसुद्धा तुमचं एक 8 सर्वसाधारण 7-8 म्हणजे एक 4 तास तुम्ही सकाळी आपल्या शेळ्या चारल्या आणि 12ला जर आपण बांधलात, तर मग चांगल्या पद्धतीचा आपल्याला त्याच्यामध्ये एक रिझल्ट मिळत असतो किंवा आपल्याला जास्त फिरण्याची त्याच्यामध्ये गरज पडत नाही. तर आपलंसुद्धा तसाच विचार आहे, पण आपल्याला बघा भरपूर अशी क्वांटिटी बघू शकता तुम्ही हे. तर एवढं बांधणं किंवा एवढं हे करणं आपल्याकडून शक्य नाही. आणि ज्या मित्रांचं कोणाचं एक शेतामध्ये असेल तर मग अशा पद्धतीने करा. दिवसभर फिरण्यात काय मजा नाही, दिवसभर फिरण्यात काहीच मजा नाही. मनापासून सांगतो तुम्हाला, खरंच जो याच्यामध्ये टिकत असतो, जो तरुण मित्र, शेतकरी मित्र जो याच्यामध्ये टिकला तो टिकला, बाकीचे याच्यामध्ये कोणी टिकत नाही या व्यवसायामध्ये. शक्यतो बघा बंदिस्तमध्ये टिकेल, अर्ध बंदिस्तमध्ये टिकू शकतं माणूस, पण फिरस्तीमध्ये नाही. फिरस्तीमध्ये का बघा, दिवसभर तुम्हाला इकडे तिकडे फिरावंच लागेल. सकाळी जर सोडलात तुम्ही तर मग ऊन असो किंवा काय असो, क्वांटिटी भरपूर असेल ना आपल्यासारखी, तर मग फिरावंच लागेल. आणि एवढी क्वांटिटी असेल, जर तुमच्याकडे जागा असेल, सावली असेल, स्वतःचं क्षेत्र जवळ असेल, तर मग त्याच्यामध्ये तुम्ही एक संपूर्ण शेळ्या जर बांधले तर पिल्ले एक त्याच्यामध्ये थांबू शकतात. मेन म्हणजे विशेष तो एक मुद्दा राहिला मित्रांनो, आपल्या शेळ्या तुम्ही सकाळी 6ला सोडले किंवा 10ला सोडलात, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चारलात, तर जी शेळी आपली 5 किलो चारा खाती ती 5च किलो खाणार दिवसभर फिरून. दिवसभर जर आपण शेळ्या फिरवल्या ती 5 किलो तर 5च किलो चारा खाणार, याच्यापेक्षा ती जास्त खात नाही, याच्यापेक्षा ती जास्त खाणार नाही. पण जर तुम्ही सकाळी त्यांना अशी सवय लावली, उन्हाळ्यामध्ये असो किंवा इतर अर्धबंदिस्त करा किंवा काय, पण फिरस्तीमध्ये करायचं असेल तर एक अशा पद्धतीने तुम्ही एक उन्हाळा अशा पद्धतीने आपलं अर्धबंदिस्त म्हणू शकता. पण हे तुमच्यासाठी फायदेशीर राहील. मग असं करू शकता तुम्ही, याच्यामध्ये काय अडचणी तुम्हाला जास्त बघायला मिळत नाही. चारा असेल तुमच्याकडे तर तुम्हाला सांगितलं आपण तशा पद्धतीचा चारा टाका, नसेल तर मग जवळपास कुठं तुरीचं भूस असेल, सोयाबीनचं असेल, मग तसा स्टॉक करा.
भूक जर लागत असेल शेळ्यांना तर मग जो आपण तुम्हाला सांगितलं त्या वेळेमध्ये एक आपल्या शेळ्या खातात. अन्यथा काही टाकलं किंवा नाही टाकलं सकाळी सकाळी जर चांगल्या पद्धतीचं आपल्या एक शेळ्या चरल्या पाणी गिनी पिऊन जर 3 तास त्या बसल्या तर काहीच हरकत नाही. चांगल्या पद्धतीचा रवंत करत असतात. त्यांच्या खाली पिल्ले असतील संध्याकाळचे सुद्धा त्यांना दूध चांगला असतो आणि आपल्या जीवाला आराम असतो आणि चांगल्या पद्धतीचं ते एक चारा पुन्हा खात असतात. तर मग अशा पद्धतीने जर करणार असाल तर 100% करा. तर व्हिडिओ खूप मोठा झाला पण तुम्हाला एक आपण मनातली गोष्ट सांगितली. मग असं जर तुम्हाला करायचं असेल तर 100% करा. चला संध्याकाळच्या आता एक चालले आपल्या शेळ्या घरी. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि तुम्हाला करण्याची इच्छा असेल अशा पद्धतीने तर 100% करा. कष्ट भरपूर कमी आहे याच्यामध्ये. उन्हामध्ये जर तुम्हाला फिरण्याचा कंटाळा येत असेल तर मग 100% अशा पद्धतीने करा. चला व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. भेटूया एक अशाच व्हिडिओसोबत.